एकीकडे देश डिजिटल युगात झपाट्याने प्रगती करत असताना दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातल्या भडगाव तालुक्यात शेतकऱ्यांना आपलं धान्य विकण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याचं चित्र समोर आलंय। भडगाव शेतकी संघाच्या भोंगळ नियोजनामुळे ज्वारी खरेदीसाठी टोकन मिळवणाऱ्या शेतकऱ्यांना तब्बल 24 तासांहून अधिक काळ रांगेत उभं राहावं लागलं। भडगाव तालुक्यातल्या विविध गावांमधून शेतकरी ज्वारी विक्रीसाठी शेतकी संघाच्या कार्यालयात आले होते। मात्र टोकन वितरणाची प्रक्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली। ऑनलाईन नोंदणी करून ज्वारी विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून टोकन घ्यावं लागत असल्यामुळे सकाळपासून लांबच लांब रांगा लागल्या। भर उन्हात उभं राहून तासनतास वाट पाहावी लागल्यामुळे शेतकरी हैराण झाले। अनेक शेतकरी रात्रीपासूनच रांगेत उभे असल्याचं सांगितलं जात आहे। उष्णतेमुळे आणि थकव्यामुळे एका शेतकऱ्याला चक्कर येऊन तो खाली कोसळल्याची सुद्धा घटना घडली। त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आली। गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला। मात्र या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आणखी नाराजी पसरली। आम्ही आमचंच धान्य विकण्यासाठी इतका त्रास सहन करतोय, प्रशासनाने योग्य नियोजन केलं असतं तर अशी वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। सचिन भाऊ, काय सांगता? आज तुम्ही शेतकी संधीत ज्वारी नोंदणीसाठी आलेले, काय शेतकी संघाचा गोंधळ कारभार आहे किंवा शेतकी संघाविषयी काय? काल सकाळपासून शेतकऱ्यांनी इथं लाईनी लावलेल्या आहे, परंतु नियोजन नसल्यामुळे आणि शेतकी संघाला कोणते कागदपत्र आदेश नसल्यामुळे नियोजनच झालं नाही। रात्रीपासून लोक लाईनीच आहे 2 दिवसापासून, परंतु अजूनही काही नियोजन होत नाही आहे। फक्त आश्वासनं मिळत आहेत, निर्णय लागत नाही शेतकऱ्यांचा। तुमचं काय म्हणणं आहे सचिन भाऊ, की काय करावं बा शेतकऱ्यांसाठी यांनी आता शेतकी संघवाल्यांनी? सर्व नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करावं। शेतकी संघाने ऑनलाईन ॲप तयार करून घ्यावा आणि ऑनलाईन पद्धतीने सर्व शेतकऱ्यांची नोंदणी घर बसल्या होऊन जाईल। कोणताही शेतकरी राजा इथे यायचं तर आपण म्हणतो फक्त शेतकरी राजा आहे असं, पण तिथं त्यांची हालत पाहून त्यांची विचारांपेक्षा निपंतर हालत केलेली आता शासनाने, म्हणून तिथं ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून द्यावी, आपण द्यावी त्यांना। या संपूर्ण प्रकरणात शेतकी संघाकडून कोणत्याही प्रकारचं योग्य नियोजन न झाल्याचं स्पष्टपणे दिसून आलंय। टोकन वितरण, ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया आणि गर्दी व्यवस्थापन याबाबत नियोजनाचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचं बोललं जात आहे। दरम्यान या प्रकारामुळे प्रशासन आणि शेतकी संघाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून शेतकऱ्यांना सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने धान्य विक्री करता यावी यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होते। मोहन दुबे, LS मराठी, जळगाव।